मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे। तर मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे, तर आता आपले नवरात्र चालू होते, तर उपवास चालू होणार। नवरात्राचे 9 दिवस उपवास असणार आहेत। तर मी त्याच्यासाठी तुम्हाला छाया सुपर किचन मध्ये आज उपवासाचे पदार्थ दाखवणार आहे, तर ते तुम्ही पहा। चला तर आपण आपल्याला काय लागणार आहे हे पाहूया। तर हे आपलं आहे राजगिऱ्याचं पीठ। तर आज आपण याची भाकरी बनवणार आहोत। घटाच्या दिवशी कसं घट बसवण्यामध्ये आपला वेळ खूप जातो, त्यामुळे सोपं म्हणजे काय तर भाकरी आणि त्याच्याबरोबर लागणार आहे आपल्याला चटणी। तर हिरवी मिरची आणि शेंगदाणे याची भरड करून घेतली आहे आणि ती आपल्याला आता फ्राय करायची आहे। तर प्रथम आपण भाकरी करून घेऊया। तर पहा, तर अगदी म्हणजे ह्या पिठाला आहे ना, प्रथम आपण जेव्हा भाकरी करतो ना त्यावेळेस आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो, भाकरी जमत नाही। अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण ही भाकर पीठ मळायचं आहे। ही एक भाकर खाल्ली ना तर तुम्हाला संध्याकाळी परत काही खायची गरज भासणार नाही। भाकर आणि त्याच्याबरोबर आपण दही खाल्लं तर खूप छान, म्हणजे कसं मिरचीमुळे पोटात आग पडत नाही आणि दह्यामुळे आग पडली तर ती शांत होते, म्हणून उपवासाच्या वेळेस आपण दही खाणं गरजेचं आहे। कुणी कुणी फक्त ज्यूसवर असतं। आता कोरोनाचा कालावधी आहे, उपाशी राहू नका, पोटभर खा। आपलं पीठ मळून झालंय, आता आपण ही भाकर थापून घेऊया। एका बाजूला मी गॅस चालू केला, त्याच्यावरती तवा टाकलेला आहे। ही भाकर खूप प्रेमाने करायची, कारण ह्याला तडे खूप जातात। तर बघा, छोटी करा मोठी करा, शक्यतो छोटीच करा, कारण नवीन करणारे असतात त्यांना जमत नाही। आम्हाला सवय झाली, आम्ही प्रत्येक वर्षी करून खातो। ही बघा, छान भाकर झाली आहे। कडेला थोड्या थोड्या चिरा गेल्यात, त्या आपण पाणी लावून चाळ करूया। एका बाजूला मी तवा ठेवलेला आहे आणि एका बाजूला मी ही चटणी ठेवलेली आहे। पाणी टाकलं, तवा गरम झालाय। तवा गरम झाल्यानंतर आपल्याला ही भाकरी तव्यामध्ये टाकायची आहे। ही पहा, कशी छान भाकरी झालेली आहे। आता मी गॅस थोडा फास्ट करते आणि भाकरीला पाणी लावून घेते। तुम्हाला जर हाताला चटके बसत असतील तर तुम्ही गॅस बारीक केला तरी चालेल। पाणी लावून झाल्यानंतर मग करा फास्ट, हरकत नाही। फास्ट म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवा। या चटणीमध्ये अजून काय काय टाकलंस तू? काय नाही, उपवासासाठी फक्त उपवासाचं मीठ टाकलंय आणि मी ह्याच्यामध्ये चटणीमध्ये मुद्दाम गावरान तूप टाकलेलं आहे। छान गाईचं, शुद्ध गाईचं, आमच्या घरी तूप बनवलं जातं आणि विकलंही जातं। घरी आमच्या डेअरी आहे, स्वानंद डेअरी। आता ही भाकर एका साईडने झालेली आहे, ती मी पलटी करते। बघा, छान झाली आहे। आता ही गरमागरम भाकर चटणी मी माझ्या मिस्टरांना खायला देणार। आम्हाला सगळ्यांना आवडते। माझाही 9 दिवसाचा उपवास असतो, पण मी जास्त काही खात नाही। सगळे प्रयोग पप्पांवर। प्रयोग नाहीये, हे मी प्रत्येक वर्षी करते। प्रयोग असं काही नाही, फक्त मी चटणी करत नाही। जे काही बनवलं असेल ते त्यांना खायला मिळतं, नशिबाने खायला मिळतं, कारण ते कामावर जाणारे कोरोनामुळे घरात बसलेत।
हे बघा, एका साईडने छान भाजून घ्यायची. आता परत इकडनं भाजायची. गावाला चुलीवरती भाजतात, आपण इकडे गॅसवरती भाजतो. नाविलाज आहे, मुंबई आहे. ही बघा भाकरी छान टम फुगलेली आहे आणि भाकरी टेस्टी लागते. ही कोणाला हवं तर मीठ टाका, आम्ही मीठ टाकत नाही. अशा प्रकारे ही आपली भाकरी तयार आहे. आता राहिली आपली ही चटणी, ती सुद्धा तयार झालेली आहे. ही बघा छान खरपूस झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही राजगिऱ्याच्या पिठाची ही भाकरी झालेली आहे. त्यासोबत हे दही आणि ही हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी. तर नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी आपण घट बसवतो. त्या दिवशी खूप धावपळ असते महिलांची आणि मग त्यांना पोटासाठी काय करावं प्रश्न पडतो आणि मग काय करतात तर खिचडी करतात आणि खिचडीने पोटामध्ये जळजळ वाटतं. तर खिचडी न करता तुम्ही हे भाकरी आणि चटणी करा आणि दही किंवा दह्याबरोबर भाकरी का, एकदम छान सोपं काम, म्हणजे पटापट तुमचं होऊन जाईल आणि तुमच्या पोटालाही पोटभरीचं मिळेल. तर आजची रेसिपी आपली अशी ही तयार आहे. राजगिऱ्याची पिठाची भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि दही. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या सर्व रेसिपी तुम्ही पहा. आणि त्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब करा, त्यानंतरच तुम्हाला माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पुढील भागात छाया सुपर किचनमध्ये.